राज्यभरात एफडीएचा दणका सुरूच आहे. त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूया. एफडीएला हायकोर्टाचा पुन्हा एकदा दणका. नवी मुंबईतील हॉटेल पवन बार अँड रेस्टॉरंटच्या परवाना निलंबनाचा आदेश हायकोर्टाकडून रद्द. 100% नियमांचं पालन केल्याचे प्रमाणपत्र असूनही परवाना निलंबन कायम ठेवणं हायकोर्टानं चुकीचं ठरवलेलं आहे. पुण्यातून 15 दिवसात एफडीएकडे सर्वाधिक म्हणजे 2000 तक्रारी. अस्वच्छतेबाबतच्या तक्रारींचं प्रमाण सर्वाधिक आहे. आतापर्यंत सुमारे 400 तक्रारींवरील तपास आणि कार्यवाही पूर्ण झालेली आहे. जळगावच्या 40 गावामध्ये अन्न आणि औषध विभागाच्या धडक कारवाईमुळे मोठी खळबळ. 40 गावातील दूध संकलन केंद्रातून अन्न आणि औषध विभागानं दुधाचे नमुने घेतले. कारवाईमुळे दूध व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ आहे. चंद्रपुरात गल्ली बोळांमध्ये सुगंधित तंबाखू आणि खर्याची सर्रास विक्री सुरू आहे. अन्न आणि औषध प्रशासनासह स्थानिक पोलिसांचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचं चित्र आहे. शाळा कॉलेजच्या आसपासच्या दुकानांमध्ये देखील अशीच परिस्थिती आहे. पोलिसांच्या कार्यपद्धतीवर त्यामुळे आता सवाल उपस्थित होतोय. अन्न आणि औषध प्रशासनाच्या वाढत्या कारवायांमुळे महाराष्ट्रामध्ये पेस्ट कंट्रोलची मागणी वाढली आहे. अस्वच्छता आणि झुरळांचा प्रादुर्भाव आढळल्यानं परवाने निलंबित झाल्यामुळे व्यावसायिकांकडून खबरदारी घेतली जाते. धाराशिवमध्ये शाळांबाहेरील जंक फूडवर बंदी आहे. शिक्षण विभागाकडून तात्काळ अंमलबजावणीचे आदेश आहेत. जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर रवींद्र खंदारेंच्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांना कडक सूचना आहेत. अंबाजोगाईमध्ये ऑनलाईन तक्रारीची दखल घेत चायनीज सेंटरवरती एफडीएची धडक कारवाई आहे. अन्न पदार्थाचे नमुने ताब्यात घेत हॉटेल सील केले. तपासणी दरम्यान हॉटेलमध्ये सर्वत्र अस्वच्छता आढळलेली आहे. आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या. साकीनाका मॅनहोल दुर्घटनेतील मृताच्या कुटुंबियांना मदतीची अजूनही प्रतीक्षाच आहे. दुर्घटनेला महिना पूर्ण होऊनही 10 लाखांची मदत अद्याप मिळालेली नाहीये. घोषणेनंतर महापौरांकडून कोणताही पाठपुरावा नसल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे. बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग. घुले कुटुंबाच्या मागणीनंतर एसआयटीकडून तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला. विलास घुले हत्या प्रकरणात आतापर्यंत 10 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या इमारत नूतनीकरणासाठी पुन्हा कोट्यवधींचा खर्च. नूतनीकरणाचा आकडा 120 कोटीहून अधिक आहे. पालिकेत वारेमाप खर्च होत असल्याचं चित्र आहे. भंडाऱ्यामध्ये चहा टपरीत रानटी डुक्कर शिरलं. घटनेमध्ये एक ग्राहक गंभीर जखमी झालेला आहे. जखमी ग्राहकावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्थानिकांकडून रानडुकराच्या बंदोबस्ताची मागणी करण्यात आलेली आहे. सातारामध्ये कास धरण ओव्हरफ्लो. तरीही साताऱ्यात पाणी टंचाई आहे. कास धरण पूर्ण क्षमतेनं भरलेलं असतानाही सातारा शहरातील यादव गोपाळ पेठेत कृत्रिम पाणी टंचाई आहे. संतप्त नागरिकांचे रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन आहे. पालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे. कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या गरुड मंडपाचं गेल्या 2 वर्षांपासून पुनर्बांधणीचं काम सुरू आहे. लवकरात लवकर मंडपाचं काम पूर्ण करण्याची भाविकांची मागणी आहे. पुणेकरांना मोठा दिलासा आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीमध्ये पुरेसा पाणीसाठा असल्यामुळे पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची माहिती आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर सध्या कमी आहे. पुढील 3 दिवसांसाठी हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या तुलनेमध्ये आतापर्यंत 57% पावसाची नोंद. खेडमधील जगबुडी नदी इशारा पातळीच्या वर पोहोचलेली आहे. फुकेट दिल्ली एअर इंडियाच्या विमानामध्ये भीषण हेलकावे जाणवलेले आहेत. काही प्रवासी आणि कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. विमान दिल्ली विमानतळावरती सुखरूप उतरलेलं आहे. काही प्रवाशांसह क्रू मेंबर्सना किरकोळ दुखापत झालेली आहे. आता बघूयात पावसासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या. मुंबईसह कोकण आणि चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोलीमध्ये 6 ऑगस्ट पर्यंत मुसळधार पावसाचा इशारा आहे. पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, पश्चिम विदर्भ आणि संपूर्ण मराठवाड्यामध्ये मात्र पावसाचा जोर कमी असणार आहे. जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग. 10,000 क्युसेकनं गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग. जायकवाडी धरणामध्ये 94% पाणी भरल्यानं आता हा विसर्ग केला जातोय. गोदावरी नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. गिरणा धरण 100% भरलंय. 6 दरवाजे 90 सेंटीमीटरने उघडले. धरणातून 22,284 क्युसेक पाण्याचा विसर्ग. जळगाव जिल्ह्यातील 175 गावांची पिण्याच्या पाण्याची आणि सिंचनाची चिंता मिटलेली आहे. भातसा धरणातून 14,302 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग.
भातसा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा आहे। शहापूर तालुक्यातील नदी नालेही तुडुंब भरलेली आहेत। जळगाव शहराची तहान भागवणाऱ्या वाघूर धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे। 2 दिवस सलग झालेल्या पावसामुळे 11.89% पाणीसाठा वाढलेला आहे। सध्या धरणामध्ये 70.52% उपयुक्त जलसाठा आहे। पुण्यातील खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलाय। सध्या धरणातून 18,414 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नाशिकच्या चांदवडमधील चंद्रेश्वरी धबधबा प्रवाहित झालाय। धबधबा पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करतायत। पर्यटकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये दमदार पावसानं गेल्या वर्षाच्या सरासरी ओलांडलेली आहे। जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 260.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। नवापूर तालुक्यामध्ये सर्वाधिक पाऊस झालेला आहे। नाशिकच्या नांदूर मधमेश्वर धरणातून 22,770 क्युसेक पाण्याचा विसर्ग आतापर्यंत 45.19 टीएमसी पाणी जायकवाडी धरणामध्ये पाठवण्यात आलेला आहे।